तर अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, ही प्रतिक्रिया अतिशय सूचक की ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं, आणि विशेष महत्त्वाचं ते म्हणजे 8 दिवसापूर्वीच हे ठरलं असं सांगतायत भुजबळ। रवाना झालेले एकाकी दृश्य आपण पाहतो, आपण सुद्धा त्यांच्या सोबतच आहोत आणि त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय की शेवट गोड तर सगळं काही चांगलं, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे आणि त्यामुळे कुठेतरी समाधानी वाटतात। सगळ्यांचे आभार सुद्धा मानतायत, ज्यांनी मला साथ दिली, जे माझ्या सोबत उभे राहिले, कायम ज्यांनी माझ्याबद्दल चांगलं ही चितलं, त्यांचे सगळ्यांचे आभार त्यांनी या ठिकाणी मानलेले आहेत। आणि त्यासोबतच येवल्याचे जे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा आभार त्यांनी मानलेले आहेत। आणि त्यासोबतच त्यांचं एक म्हणणं होतं की 8 दिवसापूर्वी सगळं काही ठरलेलं आहे। अजित पवार यांनी फोन केला का असं विचारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यासोबतच ते म्हणालेले आहेत की 8 दिवसापूर्वी सगळं काही ठरलं होतं आणि त्यानुसार आजचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे आणि आता राजभवनामध्ये शपथ घ्यायला चाललं असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा एक नवीन खेळी म्हणावी किंवा एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे भुजबळांसाठी आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सहकुटुंब ते राजभवनामध्ये जायसाठी निघालेले आहेत। बरेचसे पत्रकार आहेत, त्यांचा सुद्धा ताफा जो आहे त्यांच्या सोबतच निघालेला आहे आणि राजभवनामध्ये आता 9:30 ते 10च्या दरम्यान त्यांचा शपथविधी होईल असं सुद्धा बोललं जाते। स्वतः जे राज्यपाल आहे ते त्यांना त्या ठिकाणी गोपनीयतेची शपथ देतील आणि त्यानंतर अधिकृतरित्या छगन भुजबळ जे ते महाराष्ट्राचे मंत्री म्हणून कार्यान्वित होतील। पण पालकमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावरती त्यांनी मात्र चुप्पी साधलेली आहे, त्यांनी काही म्हटलेलं नाहीये। त्यामुळे नेमकं काय घडेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव आहे दुरुस्त आहे, असं म्हटलं तर देव ठरणार नाही। सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि छगन भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्री म्हणून आता सक्रिय होत आहेत। ही जमेची बाब म्हणावी लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज होते अशी चर्चा होती। जहां नहीं चैन वहां नहीं रहना आहे त्यांचं विधान त्यांनी टीव्ही9ला दिलं होतं आणि त्यावेळी देखील ते म्हणाले होते की कुठेतरी नाराजी आहे, पण ही नाराजी पूर्णपणे दूर झालेली आहे आणि 8 दिवसांपूर्वी सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत असं सुद्धा ते म्हणतात। त्यामुळे नेमकं आता नक्कीच गिरीश, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राजभवनात हा शपथ